इयत्ता 9वीसाठी घेतल्या जाणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयाशी रिलेटेड काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। याआधी सराव संच प्रश्नसंच भाग 1 व भाग 2 मध्ये आपण काही सराव प्रश्न पाहिलेत। आजच्या या आणखी एका व्हिडिओमध्ये आणखी काही सराव प्रश्न या विषयाशी रिलेटेड आपण पाहूया। हे सराव प्रश्न इयत्ता 9वीसाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून आपण पाहू, जेणेकरून दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। परीक्षेला हेच प्रश्न असतील असं नाही, पण साधारणपणे आपल्याला अंदाज येईल की परीक्षेला प्रश्न कशा प्रकारचे असतात आणि त्या दृष्टीनं त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल। तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। हा पहिला प्रश्न आहे, 5 किलोग्रॅम वस्तुमानाच्या स्थिर वस्तूवर 25 न्यूटन बल लावले असता निर्माण होणारे त्वरण म्हणजेच ॲसिलरेशन किती असेल? व्हॉट विल बी द ॲसिलरेशन प्रोड्यूस्ड व्हेन अ फोर्स ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड टू अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास 5 किलोग्रॅम। मग इथं रिलेशन आहे फोर्स, मास आणि ॲसिलरेशन मधलं, दॅट इज फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए म्हणजेच मास इंटू ॲसिलरेशन। आता इथं मास दिलेला 5 किलोग्रॅम, फोर्स दिलेला आहे 25, त्यामुळे एफच्या खाली 25 लिहू इंटू ए। मग ॲसिलरेशन काढायला 5 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल बरोबर ए। ए म्हणजेच ॲसिलरेशन म्हणजेच त्वरण। 5 जर भाग घालवलं तर 5 25, ए म्हणजेच ॲसिलरेशन 5 येईल। तर हे ॲसिलरेशन आहे, त्वरण आहे, त्यामुळे ते युनिट असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर। तर हे आपलं उत्तर जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिले, त्यामुळे ऑप्शन बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आहे, मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये शरीराकडून आलेले अशुद्ध रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम प्रवेश करते? इन द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम इन विच पार्ट ऑफ द हार्ट डज डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द बॉडी फर्स्ट एंटर? 4 पर्याय दिलेत, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ऑट्रियम, लेफ्ट ऑट्रियम की एओर्टा। म्हणजे डावे निलय, उजवे अलिंद, डावे अलिंद की एओर्टा, यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे राईट ऑट्रियम मध्ये ते पहिल्यांदा येतं, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न आहे, चेतापेशीमध्ये म्हणजेच न्यूरॉन आवेगांचे म्हणजेच इम्पल्सचे वहन कोणत्या दिशेने होते? इन द न्यूरॉन इन विच डिरेक्शन डू इम्पल्स ट्रॅव्हल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डेंड्राइट टू एक्सॉन। पुढचा प्रश्न, वाहनांच्या बाजूला असलेले आरसे साइड मिरर्स हे कोणत्या प्रकारचे असतात? व्हॉट टाइप ऑफ मिरर्स आर युज्ड ॲज साइड मिरर्स इन व्हेइकल्स? कॉन्केव म्हणजेच आंतरगोल, कॉन्व्हेक्स म्हणजेच बहिर्गोल, प्लेन की सिलेंड्रिकल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कॉन्व्हेक्स बहिर्गोल। पुढचा प्रश्न, मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्यात कोणता रासायनिक बंध तयार होतो? व्हॉट टाइप ऑफ केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन मॅग्नेशियम अँड क्लोरीन? कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड की मेटॅलिक बॉन्ड? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड म्हणजेच आयनिक बंध तयार होतो। पुढचा प्रश्न, वृक्काचा म्हणजेच किडनीचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता? व्हॉट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी? न्यूरॉन, नेफ्रॉन, एल्व्हिलॉय की सेंटर? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नेफ्रॉन। नेफ्रॉन हा जो घटक आहे तो रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून युरिन तयार करण्याचं काम करतो। या प्रश्नाचं उत्तर नेफ्रॉन। पुढचा प्रश्न आहे, एका द्रावणाचा पीएच मूल्य 3 असल्यास ते द्रावण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? इफ द पीएच व्हॅल्यू ऑफ अ सोल्युशन इज 3, व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज इट? स्ट्रॉंग बेस, वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड की न्यूट्रल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड। जर पीएच 7 पेक्षा कमी असेल तर ते आम्ल असतं आणि 7 पेक्षा जास्त पीएच असेल तर ते आम्लारी असतं। त्यामुळे इथं पीएच 3 आहे, जो 7 पेक्षा कमी आहे, त्यामुळे ते तीव्र आम्ल म्हणजेच स्ट्रॉंग ऍसिड असेल। पुढचा प्रश्न, 10 ओहम आणि 20 ओहमचे 2 रोध एकसर जोडणीत जोडले असल्यास त्यांचा परिणामी रोध किती असेल? व्हॉट इज द टोटल रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम अँड 20 ओहम रेजिस्टर्स विच आर कनेक्टेड इन सिरीज? हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत। तर इथं सिरीजमध्ये जोडलेले जर रोध असतील, रेजिस्टर्स असतील, तर त्यांचा परिणामी रोध काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे RS, S फॉर सिरीज इज इक्वल टू R1 प्लस R2। इथं आता 2च रोध दिलेत, त्यामुळे R1 प्लस R2 घेतले आपण। 3 असतील तर R1 प्लस R2 प्लस R3 घेतलं असतं। मग इथं 2 जे रेजिस्टर्स आहेत ते 10 आणि 20 ओहमचे प्रत्येक आहेत, त्यामुळे त्या दोन्हींची करायची बेरीज, उत्तर येईल 30 ओहम। तर हा असेल याचा परिणामी रोध 30 ओहम।
जो ऑप्शन ए मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा अधातू कोणता? विच नॉन मेटल एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर? मर्क्युरी, ब्रोमीन, आयोडीन की क्लोरीन? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मर्क्युरी. हा एकच नॉन मेटल असा आहे जो कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो. पारा हा सुद्धा द्रव अवस्थेत असतो कक्ष तापमानाला, पण तो एक धातू आहे, मेटल आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय अधातू कोणता, तर तो ब्रोमीन. पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात? विच ब्लड ग्रुप इज नोन ॲज युनिव्हर्सल डोनर? ए, बी, ए बी की ओ? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, ओ. ओ रक्तगटाच्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात, कारण ती व्यक्ती कोणालाही रक्त देऊ शकतो, म्हणजे कोणत्याही गटाच्या व्यक्तीला ती व्यक्ती रक्त देऊ शकते, त्यामुळे त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. पुढचा प्रश्न, रॉकेटचे उड्डाण हे न्यूटनच्या गतिविषयक कितव्या नियमावर आधारित आहे? न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ की लॉ ऑफ इनर्शिया? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूटन्स थर्ड लॉ. हा पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणते संप्रेरक हार्मोन स्वादुपिंडातून स्त्रवते? विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय द पॅनक्रियास टू रेग्युलेट द शुगर लेवल इन द ह्युमन बॉडी? पहिला पर्याय दिला ॲड्रेनालाइन, दुसरा थायरॉक्झिन, तिसरा इन्सुलिन की एस्ट्रोजिन? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, इन्सुलिन. हा जो घटक आहे तो स्वादुपिंडातून स्त्रवतो आणि तो शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. जर या इन्सुलिनच्या कार्यात बिघाड निर्माण झाला तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून अशा व्यक्तींना डायबिटीज म्हणजेच मधुमेह सुद्धा होऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, इन्सुलिन.